नमस्ते मुलींनो आपण पाठीमागल्या तासाला 9वी विज्ञान या भागामधील हे प्रकरण सुरू केलं होतं पहा की या प्रकरणाचं नाव आपण पाहिलं होतं पदार्थ आपल्या जीवनातील किंवा वापरातील हे पदार्थ कुठले कुठले आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहतोय पहा। तर याच्यामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला की पदार्थ आपल्या वापरातील याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। याच्या अगोदर जे आपण पाहिला पदार्थ NaCl, सोडियम क्लोराईड, मीठ, साधे मीठ याच्याविषयी आपण अभ्यास पाहिला, याचे गुणधर्म उपयोग आपण पाहिले आणि त्याविषयी बरीच माहिती घेतली होती पहा। तर पदार्थ आपल्या वापरातील ह्यामध्ये सबस्टन्स इन युअर डेली लाईफ हे फुल्ड जी प्रॉपर्टी आहे किंवा फुल्डा जो उपयोग आहे कुठला पदार्थ वापरातील आहे तर सोडियम बायकार्बोनेट त्यालाच बेकिंग सोडा म्हणतात आणि मराठीमध्ये खाण्याचा सोडा म्हणतात पहा। तर सोडियम बायकार्बोनेट हे आता जो काय खाण्याचा सोडा आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। तर बेकिंग सोडा सूत्र आहे NaHCO3 Na सोडियम CO3 कार्बोनेट H बाय, त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा खाण्याचा सोडा त्याला सोडियम कार्बोनेट असं नाव दिलं आहे। याचं प्रॉपर्टी आणि युजेस आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला माहीत आहे की आपण वाढदिवसाला तुमचे वडील किंवा मित्र असतील, आई असेल, हे घरगुती केक किंवा केक आणतात पहा। केक आणून आपण वाढदिवस साजरा करतो। त्याच्यामध्ये जो केक आहे तो खाण्यासाठी एकदम इझी आहे, भुसभुशीत असतो पहा, सचित्र असतो। तो बनण्यासाठी त्यासाठी आपण बेकिंग सोडाच त्या ठिकाणी वापरला जातो किंवा सणासुदीच्या वेळेस ह्या ठिकाणी घरामध्ये पुरणपोळी भजी वगैरे करतात आणि ही भजी तयार करण्याचं मध्ये सुद्धा बेकिंग सोडा वापरला जातो। तसेच आपले जर पोट काही कारणास्तव दुखत असेल, नळ फुगले असतील तर सोडा लिंबू पाणी आपण घेतो। जो सोडा असतो त्यालाच बेकिंग सोडा असं नाव दिलं आहे, खाण्याचा सोडा। त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर युअर मदर्स ब्रिंग केक ऑन युअर बर्थडे ऑर मेक इट्स ॲट होम। आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये तुमच्या आई जी आहे तुमच्या वाढदिवसाला घरी केक आणला जातो किंवा तुमच्या आई ती केक बनवतो। युअर मदर्स ब्रिंग बनवणे केक्स ऑन युअर बर्थडे और मेक टू ॲट होम। सी ऑल्सो मेक्स क्रिप्स भजी, तसेच खुसखुशीत भजी करते पहा। सणासुदीच्या वेळेस खुसखुशीत भजी केले जातात। हॅव यू इवर आस्क्ड युअर मदर व्हॉट मेक द केक पॉरस और भजी क्रिप्स। तर तुम्ही तुमच्या आईला कधी प्रश्न विचारला आहे का की तुम्ही आईला केक सचित्र होण्याची किंवा भजी खुसखुशीत होण्याचे कारण विचारलं आहे का? केक खुसखुशीत होतो बघा आणि भजीसुद्धा सचित्र असतो केक पहा आणि भजीसुद्धा खुसखुशीत असतात, सचित्र असतात आतून। ते कसे होतात, का होतात हा प्रश्न कधी विचारला आहे का? तर याच्यामध्ये मदर्स ॲड बेकिंग सोडा इन द बटर। तर पिठामध्ये बेकिंग सोडा घालते आई। बेकिंग सोडा इज व्हाईट नॉन क्रिस्टल पावडर। आपल्याला माहिती आहे की हा अस्फटिकी चूर्णरूप बेकिंग सोडा आहे, पांढऱ्या रंगाचा अस्फटिकी चूर्णरूप बेकिंग सोडा म्हणतात त्याला। आणि जे त्याचं रासायनिक नाव जे आहे आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला, रासायनिक नाव केमिकल नेम ऑफ द सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट और सोडियम बायकार्बोनेट असं म्हणायचं त्याला। अँड इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज पाहिलेलं आहे आपण। ह्यामध्ये त्याला नाव दिले आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, त्यालाच म्हटलेलं आहे सोडियम बायकार्बोनेट आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला NaHCO3। हे सगळं लक्षात ठेवायचं। म्हणजे खाण्याच्या सोड्याला जे नाव आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट और त्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात आणि त्याचं जे सूत्र आहे NaHCO3 हे लक्षात ठेवायचं। तर बेकिंग सोडा खूप महत्त्वाचा आहे पदार्थ आपल्या वापरातील, सबस्टन्स इन यूज डेली लाईफ हे प्रकरणाचं नाव सेमी आणि इंग्लिशमध्ये। आता सेमी आणि इंग्रजीला मी एकच हे टाकणार आहे पहा,
कारण दोन्हीने त्याचा अभ्यास करायचा आहे. मराठीमध्ये सांगतो आणि इंग्लिशमध्ये सांगतो. तर पदार्थ आपल्या वापरातील सबस्टन्स इन यूज दिलेला आहे. याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा, खाण्याच्या सोड्याच्या विषयी माहिती पाहतो. आता आपण त्याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतात इंग्लिशमध्ये नाव, मराठीमध्ये खाण्याचा सोडा. आणि ते सूत्र जे आहे NaSCO3 हे सगळं लक्षात ठेवायचं. आता त्याचे प्रॉपर्टी आणि युजेस काय आपण पाहूया. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी दिली पहा. प्रॉपर्टी आणि युजेस. NaSCO3 रिॲक्ट विथ मोस्ट लिटमस पेपर अँड रेड लिटमस पेपर ब्ल्यू. आता आपल्याला माहिती आहे की NaSCO3 जी खाण्याचा सोडा आहे तिची ओल्या लिटमस बरोबर अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो. म्हणजेच हा आम्लारी धर्मी आहे. बेसिक इन नेचर म्हटलं, बेसिक इन नेचर. तर NaHCO3 रिॲक्ट विथ मॉइस्ट म्हणजे ओलसर लिटमस पेपर अँड रेड लिटमस टर्न ब्ल्यू. लाल रंगाचा लिटमस पेपर हा निळा होतो. म्हणून लाल रंगाचा लिटमस पेपर जर निळा होत असेल तर दिलेलं जे नेचर आहे हे आम्लारी धर्मी असते, लक्षात ठेवायचं. which means that basic in nature NaSCO3 is a basic in nature. बेसिक इन नेचर म्हणजे आम्लारी धर्मी आहे हे लक्षात ठेवा. थोडा तुरट त्याचा चव लागते. दुसरा जो आहे इट यूज्ड टू मेक ब्रेड, केक, ढोकळा. आता ह्याचा उपयोग आपण पाहिल्या पाठीमागे की केक बनवण्यासाठी, ढोकळा बनवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. इट्स यूज्ड मेक ब्रेडसुद्धा बनवतात पहा. ब्रेड, केक आणि ढोकळा. तुम्ही ब्रेड खाता नेहमी, सकाळ नाश्त्याला ब्रेड खाता, केक वाढदिवसाला खाता, ढोकळासुद्धा वाढदिवसाला नाही आधीमध्ये खाता पहा. ढोकळासुद्धा घरी तयार केला जातो. तर हे लक्षात ठेवायचं की खूप महत्त्वाचा हा उपयोग आहे. तर बेकिंग सोड्याचा जो खाण्याच्या सोड्याचा उपयोग ब्रेड, केक आणि ढोकळा बनवण्यासाठी केला जातो. इंग्लिशमध्ये काय म्हणणार त्याला? इट इज यूज टू मेक ब्रेड, केक आणि ढोकळा. खूप महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं. तुम्ही खाल्ल्यावर तुमच्या लक्षात राहील पहा. ब्रेड खाता, केक खाता, ढोकळा खाता. तर दुसरा म्हटलेला आहे की बिंग बेसिक इन नेचर ते आम्लारी धर्मी असल्यामुळं इट इज यूज टू रिड्यूस द ॲसिडिटी इन द स्टमचमधले विकार दूर करते पहा. आपल्याला माहीत आहे की हा आम्लारी धर्मी आहे आणि आम्लारी धर्मी असल्यामुळं आपलं जर समजा पोट फुगलं असेल, नळ फुगले असतील तर त्याचं ते ॲसिडिटी जे आपल्याला प्रमाण पित्त असेल समजा झाला असेल तर त्याच्यामध्ये पोटामधले जी काय आम्लता आहे ते कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आम्लारी धर्मी असल्यामुळं, बेसिक असल्यामुळं ॲसिड कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मी म्हटलेलं आहे पहा, आम्लारी धर्मी असल्यामुळे त्याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो. काय कमी करण्यासाठी? आम्ल पित्त. जर पित्त झाला असेल तर तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी सोडा पाणी घेतलं तर थोडा कमी होऊ शकतो. तर बिंग बेसिक इन नेचर रिड्यूस द ॲसिडिटी म्हणजे आम्लता कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. चौथा म्हटलं आहे की NaSCO3 इज यूज्ड टू मेक द ॲक्टिव्ह सबस्टन्स CO2 इन द एक्सटिंग्विशर. जे अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक CO2 तयार करण्यासाठी हा खाण्याचा सोडा वापरला जातो. हा किती महत्त्वाचा आहे. यूजिन एक्सटिंग्विशर म्हटलं आहे. एक्सटिंग्विशर म्हणजे अग्निशमक, म्हणजे अग्नीला विझवतो, अग्नीला शमवतो. आणि त्याच्यामध्ये जे यंत्र आहे त्याच्यामध्ये CO2 वायू तयार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे CO2 वायू त्याच्यामध्ये असतो. अग्निशमक जे यंत्र आहे त्याच्यामध्ये CO2 वायू असतो आणि CO2 वायू अग्नीला विझवतो. आणि तो काय तयार करण्यासाठी NaSCO3 सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा वापरला जातो. NaSCO3 इज यूज्ड टू मेक द ॲक्टिव्ह सबस्टन्स CO2 इन द फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक यंत्रातील मुख्य घटक पहा, ॲक्टिव्ह सबस्टन्स मुख्य घटक CO2 तयार करण्यासाठी NaSCO3चा म्हणजे खाण्याचा सोड्याचा उपयोग केला जातो. द बेकिंग सोडा इज यूज फॉर क्लीन और अँड ओव्हन म्हटले. ओव्हन जे आहे घरामध्ये स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. ओव्हन घरामध्ये आपले जे असणारं ओव्हन आहे ते स्वच्छ करण्यासाठी सुद्धा ह्या ठिकाणी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. आता ह्यामध्ये आपण हाऊ टू मेक द बेकिंग सोडा किंवा बेकिंग सोडा म्हणजे काय, त्याचं रासायनिक सूत्र काय, मराठीमध्ये काय म्हणतात हे सुद्धा आपण पाहिलं. आणि प्रॉपर्टी खूप महत्त्वाचं आहे. प्रॉपर्टी आणि युजेस बेकिंग सोड्याच्या खूप महत्त्वाचे आहेत. ह्या प्रॉपर्टी आणि युजेसमध्ये आपण पाहिलं की त्याचा जो कसा आहे ब्ल्यू लिटमस निळा होत नाही, रेड लिटमस निळा होत असल्यामुळं बेसिक इन नेचर आहे तो आम्लारी धर्मी आहे. आणि आम्लारी धर्मी असल्यामुळं
पोटातील आम्लता कमी करण्यासाठी हा वापरला जातो. तसेच इट इज यूज्ड इन मेक ब्रेड, केक अँड ढोकळा. ब्रेड बनवण्यासाठी, केक बनवण्यासाठी, ढोकळा बनवण्यासाठी उपयोग होतो. Being basic in nature, it is used to reduce acidity in stomach. पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो. NaCO3 is used to make the active substance असल्यामुळे CO2 एक्स्टिंग्विशर म्हणजे अग्निशमक यंत्रामध्ये आहे. त्या अग्निशमक यंत्रामध्ये हा CO2 वायू तयार करण्यासाठी केला जातो. आणि बेकिंग सोडा यूज क्लीन ओव्हन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा केला जातो. आता पुढलाच आहे ब्लिचिंग पावडर, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड CaCO2. ब्लिचिंग विरंजन चूर्ण असं म्हटलेलं आहे. विरंजन चूर्ण याच्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील तासाला पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही सूत्रसुद्धा दिले पहा. ब्लिचिंग पावडर्स CaOCl2 यामध्ये कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड याला म्हटलेलं आहे. कॅल्शियम ऑक्सी आणि Cl2 क्लोराईड. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड हे विरंजन चूर्ण असं मराठीत त्याला नाव आहे. कॅल्शियम ऑक्साईडला ब्लिचिंग पावडर इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. तो कशासाठी वापरला जातो, कुठल्या कारणास्तव वापरला जातो, तो आपण पुढील पाठाला पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जो काय ह्या ठिकाणी आपण पाहिलं खाण्याचा सोडा, ते सूत्र मराठीत नाव, इंग्लिशमध्ये नाव आणि जे उपयोग आणि गुणधर्म याचं व्यवस्था अभ्यास करायचा, लिखाण करायचं. जो ब्लिचिंग पावडर जो आहे यामध्ये विरंजन चूर्ण याच्याविषयी आपण पुढील पाठात पाहणार आहोत.